गोलंदाज राम पाटील ठरले सामन्याचा सामनावीर आणि राम पाटील यांना ही ट्रॉफी देण्यासाठी मी राजा भोईर सर यावा लेफ्टी राजा भोईर सर आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन इथे आपण राम पाटील साहेबांना सन्मानित करूया। कॅमेरा जरा इथे कॅमेरा फोकस करा। प्रथमतः राम भाई अभिनंदन, दमदार गोलंदाजी तुमची आम्हाला VPL मध्ये पाहायला मिळाली। एकंदरीत काय सांगाल आज विचुंबे प्रीमियर लीगच्या या सोहळ्याबद्दल? चला या बा लेफ्टी एक एक कालचा डावखुरा आताचा क्रीज गेल म्हणून ज्यांची ओळख ते राजा भोईर सरांच्या शुभ हस्ते इथे आपण VPL चा पहिला सामन्याचा सामनावीर राम पाटील साहेब यांना ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन इथे आपण सन्मानित करत आहोत। केवले गावामध्ये सर्वात लांब षटकार मारणारा लेफ्टी राजा आपण या ठिकाणी पाहता राजा सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देत आहोत। तर चला जाऊया कॉम बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील रुपेश पाटील सर आणि त्यांच्या समवेत नागेश। हॅलो धन्यवाद। सर्वांची लाडकी स्पर्धा आणि या लाडक्या स्पर्धेमध्ये सर्व विचुंब्याचे सर्व आमचे लाडके प्रेक्षक आणि या विचुंब्या गावामध्ये ज्या रत्नागिरी जिल्ह्यातले क्रिकेट आपण देखील खेळत आहेत आणि त्यांच्या देखील आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत। राजूची आपण पाठीवर दोन संघांमध्ये एक मोठी लढत पाहायला भेटते। नितीन इंटरनेजेस आणि विवेक 11 या दोन्ही संघामध्ये एक मोठी लढत तुम्हाला नक्कीच पाहायला भेटते। मी धन्यवाद मानेन आज तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मीत इंटरप्राइजेस मीत 11 चे सर्व रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहतो यस मॅच ऑन असू द्या पंचयस। चला नशीब शेख भोईर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन नशीबाई आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समेत प्रीतम आपलंही सहर्ष प्रतीक आपलंही सहर्ष स्वागत। आणि दोन्ही सलामच्या मैदानात आतमध्ये येताना पहिलाच बॉल इथं मात्र वेगाने टाकला आणि तो मात्र डॉट आला। सुरुवात डॉटने केली। गोलंदाज गोलच्या मार्कवर दाखल झाला अत्तर्व भोईर एक यंगस्टार खेळाडू। जर विकेट कीपरची आपण चर्चा केली ना मित्रांनो मुन्नाभाई जसा अफगाणिस्तानचा आफ्ताब अहमद जसा ताकदवर विकेट कीपर तसा मुन्नाभाई आपल्याला विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो। यावेळेस क्लोफ केला ऑफ साइडला एक धाव कंप्लीट दुसरी धाव देखील मात्र वेगाने पूर्ण केली जाते। दोन धावांनी आता मात्र संघाचा खातं खोललाय। चांगली सुरुवात पाहायला भेटल्या। दोन धावा इथं मात्र कंप्लीट। आज आमचा बॉबी देखील आज शॉप बंद करून आला। आज फक्त मैदानावर इथं मात्र प्रेक्षकांची मजा नक्कीच पाहायला भेटणार आहे। विचुंब प्रीमियर लीगची जवळजवळ 3 महिन्यापासून अपेक्षा वाट पाहत होते प्रेक्षकांनी ती मात्र भेटीला आली स्पर्धा ही मोठी गोष्ट आहे। हो अजून एक चांगला बॉल जसा वेग पडला आणि डायरेक्ट एस्ट्रिकच्या हातामध्ये जाऊन विसावला। चांगली सुरुवात धावसंख्या धावफलकावर 2च लागल्या। अथर्व टॅलेंट भरपूर आहे त्याच्याकडे। नवीन यंगस्टार घडतायत विचुंब्या गावामध्ये सध्या एक दबदबा निर्माण झाला विचुंब्या गावाचा। भैरवनाथ क्रिकेट क्लब सध्याच्या घडीला एक नाव मोठं घेऊन पोहोचला। हो यावेळी समोरच्या दिशेने उंची जास्त अंतर कमी आहे कल्पेश इथं बॉल खाली येतोय आणि इथं मात्र एक चांगली झेल शैलेशने इथं मात्र झेल पकडल्या आणि पहिलाच विकेटचं मात्र इथं पतन होत असताना अत्तर्वने ह्यावेळेस कमाल केल्या। म्हणजे प्रॅक्टिसची मेहनत किती मातडीच्या मैदानामध्ये अनेकदा प्रॅक्टिस केली जाते सकाळच्या सत्रामध्ये आणि ते मात्र आज कुठेतरी सक्सेस होताना पाहायला भेटत्या। चांगली गोलंदाजी आज प्रेक्षक खुश आहे टाळ्या वाजवल्या जातात अत्तर्वासाठी। हे सर्व यंगस्टार घडतायत हीच मोठी गोष्ट आहे। धावसंख्या धाव फलकावर 2 झाल्या। चांगली सुरुवात करून दिली आणि मोठा महत्वाचा विकेट इथे मात्र प्राप्त करून देत असताना अथर्वा
बॅट्समन नाव सांगायचं प्लीज. तुमचा एक मेंबर्स आमच्याजवळ असणं गरजेचं आहे प्लीज. आपण एवढी मोठी स्पर्धा करतो आणि तुमचं एक मेंबर्स आमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. आकाश सिंग येतो या प्लीज. दोन्ही टीमचे एक मेंबर्स आमच्याजवळ या प्लीज, विनंती करतो तुम्हाला. आकाश सिंग मैदानाच्या आत दाखल झाला. हो, लॉफ करायचा होता बॉलला. अजून एक चांगला बॉल पाहायला भेटला अथर्वच्या माध्यमातून. आज कमाल केली. आज त्याच्या घरचे देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. अथर्वसाठी आता कॅश प्राइज लागलाय. एक विकेट जर आता या लास्टच्या बॉल मध्ये विकेट घेतला तर बंटी भोईर आणि राकेश भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. हे पैसे देखील लावले जातात परंतु त्याच्यामध्ये प्रेम भरपूर असतं. हे पैसे आपण कॅश प्राइज जरी लावले पण त्याच्यामध्ये त्यांचा खूप गोलंदाजाचं दोघांकडून 1000 रुपये. धन्यवाद. अच्छा, दोघांकडून 1000 रुपये. शेवटचा बॉल 1000 रुपयाचा मानकरी ठरणार का? पण तो वेग चांगला आहे, झेल घेतली आहे आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय अथर्व. आणि अथर्वला आपण 1000 रुपये नंतर आपण या मॅच झाल्यानंतर बघा बंटी भोईर यांच्या वतीनं या विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि राकेश भोईर आणि बंटी भोईर खऱ्या अर्थानं 2 विकेट साठी लगातार होता परंतु एकच बॉल शिल्लक होता आणि त्या चेंडूवरती त्यांनी संधीचं सोनं केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या डीजे. सर, हे 1000 रुपये लावले त्याच्यानंतर विकेट घेतले हे महत्वाचं. प्रेम जास्त आहे. आज पैसे नक्कीच आज सर्व एटीएम खाली होतील का याच्या शंकाच नाहीये. प्लीज विनंती करतो, सिरीज साठी ना थोडसा प्रॉब्लेम आहे. तुमची नावं आमच्यावर असले गरजेचं आहे. मी विनंती करतो प्लीज, तुमचे एक 1000 रुपये आलेत नक्कीच पण आपलं एक मेंबर्स असणं गरजेचं आहे. आमच्या मॅन ऑफ मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यासाठी देखील ह्या ट्रॉफ्या लागल्या आहेत. त्यासाठी जरा विनंती करतो तुम्हाला. दोन्ही टीमचा या एका टीमचं मैदान आहे कारण की दोन्ही टीमचे आमचे जे क्षेत्ररक्षण कॅच पकडतात त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. चला, नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. शैलेश भोईर येता हायवे इंडिया. शैलेश भोईरचा मात्र चांगला उभारता खेळाडू आहे. विवेक तेंडुलकर येता स्ट्राइक वर. आता एक लेफ्ट हँड फलंदाज नेहमीच घातक असतात पण ह्या मैदानाचा थोडासा आढावा नवीन आहे. मैदान आहे आपल्यासाठी देखील प्रॅक्टिस ते होत नाहीये परंतु माथाडीवर करत असताना आता मात्र मैदान देखील वेगळं आहे त्यामुळे इथं कंबर कसून खेळावंच लागणार आहे. आपल्या संघ मालकांचे स्वप्न जागे करायचे. अनेक एक महिन्यापासून जी स्पर्धा जे नियोजन केलं त्याच्या मात्र स्वप्नात अनेक वेळा ट्रॉफी कोण जिंकणार ह्या पर्वाचं त्यासाठी चाललेली कसरत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. गोलंदाज हायवे एंड कडून तुम्हाला शैलेशला पाहतो आपण. सध्याचा नवा युग टॅलेंट आहे. सध्या शैलेश सुद्धा टीम सावरतो, टीम बांधणीचं काम शैलेश करतो. अविनाश पाटील, त्याच्यानंतर आशिष भोईर हे नाव आता विश्वंभर नगरातले एक फेमस होण्याची संधी त्यांनी निर्माण करून दिली आहे. लोअर फुटच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथं मात्र लावलाय. एक धाव कंप्लीट इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा इथं मात्र नकार दिला आणि एका धावावर इथं मात्र थांबवलाय तेंडुलकरला. आणि इथं मात्र एक धावा आणि समाधान फक्त मारावं लागेल. 3 धावा धाव फलकावर जाऊन पोचल्या, धावा अडवल्यात. अथर्वानी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरला फक्त 1 विकेट देऊन फक्त 2 धावा 2 विकेट घेतल्या आणि तिथं मात्र 2 धावा खर्च केल्या आणि दोन्ही कॅच आउट झाल्या. चांगला आहे, यंगस्टार खेळाडू घडतायत ही मोठी गोष्ट. आणि अथर्वानी चांगला स्पेल हाताळत असताना नवीन गोलंदाज शैलेश आणि शैलेशचा पहिला बॉल इथं मात्र चांगला लोअर फुलटॉस बॉल होता. त्याला फक्त दिशा देण्याचं काम करायचं लिफ्ट बॅट्समन आणि तिथं मात्र एकच धाव कंप्लीट केली गेली. उलटा खेळायचा होता यावेळेस बॅटची तिथं मात्र संधी निर्माण झाली. फेक किक खराब आणि इथे मात्र विकेट सेफ. शैलेश सांगतो की फेकी जर योग्य झाली असती तर मात्र विकेटचं पतन झाला असता. एकच धाव इथे मात्र पाहायला भेटते. यानंतर आपण
खांदा कॉलनी अक्षरशः गाजवलेला आपला ऋषी आपण बघताय पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन तुम्हाला खेळायला भेटेल. सध्याच्या घडीला हे खेळाडू देखील आज प्रभाव टाकताय. आमच्या बॉबीची फोर्स आता मात्र तयार होत झाली. चांगला बॉल आणि इथं मात्र धावसंख्या धावफलकर जाऊन पोहोचली. 4 धावा झाल्या. धावा कमी झाल्या. यावेळी संधी निर्माण झाली होती. फुल टॉस बॉल तिथं मिस केला आणि फलंदाज थोडासा नाराज झाला असेल आपल्या फटक्यावर. असे बॉल जर तुम्ही सोडाल तर मात्र धावा कमी बनतील. बॅटचे यश लागल्या आणि अजून एक धावी तर ऍड केली जाईल. जशा धावा पाहिजे होत्या तशा धावा बनत नाही आहेत आणि इथं मात्र गोलंदाजी आपली छाप सोडतायत. पाच धावा आणि दुसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. घर बसल्या सर्व युट्यूबचे वाहिनी पाहत आहे त्यांचं सर्वांचं देखील आपण करूया मनापासून हार्दिक असं स्वागत या स्पर्धेनिमित्त. व स्विच करायचा होता फटका. इथे मात्र अजून एक धाव मिळेल. वेगवेगळ्या फटकेमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न जरूर झालेत परंतु सरळ बॅटने जर फटके येत आहेत तर अशा फटक्यांची गरज काय हा देखील विचार केला जाईल. 6 धावा धाव फलकावर शांततेमध्ये चाललेला हा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. या अगोदरच्या इनिंग मध्ये तुम्ही आशिष भोईरची खेळी पाहिलात. विश्वचा कोहिनूर आहे तो. सध्याच्या घडीला खूप चांगला फॉर्मात आहे त्यामुळे आशिषच्या बॅट मधून धावा नक्कीच बनतात. अफलातून बॅटिंग. धावा फक्त 6 झाल्या त्यामुळे धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. वयवे ऑफला इथं मात्र अजून एक धाव जाते. एक धावीने धाव संख्या बनवण्याचं काम चाललंय. मोठा फटके अजून आले नाहीये आणि संघ मालक थोडेसे निराश असतील कारण धावा बनणं खूप महत्वाचे आहेत. या मैदानामध्ये जवळजवळ 50 आणि 60 धावा इथं मात्र तुम्हाला. तर इथे आपण सन्मान करूया मित एंटरप्राइजेसचे सर्वात आता रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पुरस्कर्ते नशीब शेठ यांचा इथे सन्मान आपण करूया. मी विनंती करतो कल्पेश भोईर बेडा ग्रुप यावा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नशीब शेठ भोईर यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. यावा गुड्डूबाई आपल्या शुभ हस्ते मित एंटरप्राइजेस अनेक संघांना ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जातं ते नशीब शेठ भोईर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. नक्कीच मान्यवरांचं उपस्थितीमध्ये स्पर्धा आपण चालतो आणि मान्यवरांशिवाय पुढची स्पर्धा अपुरी असते. धन्यवाद साहेब. डॉट नाही तर मात्र षटक क्रमांक 2 संपला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या धाव फलकावर केवळ जाऊन पोहोचल्या म्हणजे 7 धावा. तर नशीब शेठ भोईर यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यांचे सुपुत्र आर्यनला आपण पाहिला. सध्या लेदर मध्ये भरीव कामगिरी ग्रामीण मध्ये देखील चांगली कामगिरी आपण त्यांची सातत्याने पाहिली. ते नशीब शेठ भोईर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच. त्याच्यानंतर बीडी शेठ यावा. मगाशी इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहिलं. बीडी शेठ आणि मुन्ना भाई म्हटल्यानंतर मित्रांनो सचिन आणि सहवागची जोडी. बीडी शेठ यावा आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी गुड्डू की आपण त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. जरा पुन्हा एकदा उपसरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं तर बीडी शेठ पाटील विपुल एंटरप्राइजेस सुप्रसिद्ध कुस्तीपट्टू म्हणून ज्यांची देखील ओळख आपण पाहिली. आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो. एक सुप्रसिद्ध जिम्नॅस्टिक या ठिकाणी बीडी शेठ पाटील विद्यमान उपसरपंच यांचा सन्मान. त्यानंतर प्रतीक भोईर यावा गुरु रांधवा आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रतीक भाई यावा. गुड्डू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रतीक भोईर यांचा देखील आपण सन्मान करावा. धन्यवाद. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर पूर्वी टास्क करण्यासाठी यावा. नेक्स्ट मॅच मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी. कॅप्टन अविनाश आणि रेड फायटर विथ AK-47 कॅप्टन सुशील भिंगारकर आपण यावं टॉस करण्यासाठी. धन्यवाद. बराच उशिरानंतर एक चौकार इथं मात्र लागलाय आणि इथं मात्र सुरुवात करून देणार का फलंदाज.
धावसंख्या 4 ने वाढल्या. 11 धावा. 11 धावा. चांगली सुरुवात आता मात्र स्वागत केला 4 धावाने. हो उडवला बोलला, फोर्स लावलाय आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो आणि इथं मात्र अजून एक पतन होताना पाहायला भेटतो. फलंदाज आतमध्ये आम्हाला पाहायला भेटतो. रुपेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. पावसकर राजूचा मोठा बंधू आहे, त्यामुळे क्रिकेटवरचं अधिक प्रेम त्याचं देखील पाहायला भेटत. 40+ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. फिटनेस मजबूत आहे त्याचा. या अगोदर राजूची खेळी, त्याच्यानंतर रुपेश याची मात्र आपला खेळ पाहायला निश्चित आवडेल. 4 धावाने सुरुवात मात्र करून दिली होती. त्याच्यानंतर विकेट, त्याच खेळाडूचा विकेट मात्र तंबूच्या आसराला पाहायला भेटला. आज गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. गोलंदाजाची हॅलो 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 माईक हॅलो 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 गोलंदाजी किम्या मात्र चांगली राहिली. सुरुवात चांगली पाहायला भेटते सध्या गोलंदाजा. हॅलो 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 गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी पाहायला भेटते प्रत्येकाने आता मात्र तो देखील कमालीची पाहायला भेटला. पहिला गोलंदाज मात्र अत्तर भोईरणी 2 विकेट आणि 2 धावा कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली अत्तर भोईर यांच्याकडून. नंतर शैलेश त्यांनी देखील चांगली गोलंदाजी पाहायला भेटल्या. ऋषिकेश पाटील षटक क्रमांक 3 घेऊन आला. धावा बनत नाही आहेत वेद 11 संघाकडून. चला घाई करा. हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. जसजशी संध्याकाळ होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला भेटेल. थोडा वेळातच पाहायला भेटणार आहे. हो चांगला बॉल, वेग आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं ते गोलंदाजाने दाखवला प्रत्येकाने. अजून एक डॉट बॉल. नितीन एंटरप्राइजेसच्या गोलंदाजाने आज कमाली केली आहे. प्रॅक्टिस महत्वाची होती, ते मात्र प्रॅक्टिस करून आलेत का गोलंदाजी खास यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला. परफेक्ट यॉर्कर आणि तिथे मात्र अजून एक बॅट ब्रश केला आणि 1 धाव अजून मिळेल. 1 धावाने तर घरटं बनवण्याचं काम फलंदाज करतायत, पण तेवढं माफक राहणार नाही. कारण की समोरच्या टीम मध्ये देखील तुम्ही पाहू शकता शैलेश सारखा खेळाडू त्याच्या बॅट मधून धावा बनवण्याचं काम नेहमीच पाहायला भेटतं. अजून एक चांगला बॉल यावेळेस फक्त गोलंदाजाने कमाल केल्या. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 14 धावा धावफलकावर पोहोचल्या. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला आणि फक्त 14 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या. डीजे प्रथम क्रमांकाची
ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते विचुंबी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माफ करा विचुंबी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व सन्मान्य अनिल शेठ भोईर यस खेळाडू पाणी घेऊन जा. अनिल शेठ भोईर यांच्या वतीनं आम्हाला इथे एक ट्रॉफी पुरस्कृत करून दिली गेली. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ती म्हणजेच विचुंबी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवींद्रभाई भोईर यांच्या माध्यमातून इथे आम्हाला देण्यात आली. सर्व सामनावीराच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या. ते सन्माननीय निलेश मात्रे निलेश बुवा यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर 3 सायकल फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या ते विचुंबी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोर सुरते साहेब त्यांच्या समवेत आपण पाहताय. अजय मात्रे युवा उद्योजक आणि अमित सिंग यांच्या वतीनं इथे आम्हाला या 3 सायकल पुरस्कृत करून दिल्या गेल्या आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफ्या ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या देखील त्यांच्याच वतीनं अमित सिंग साहेब किशोर सुरते साहेब आणि अजय म्हात्रे आणि संपूर्ण लाईव्हचा प्रक्षेपणचा खर्च या ठिकाणी विचुंबी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय राम म्हात्रे साहेब यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आलाय. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही पुन्हा एकदा बेडा ग्रुप यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तर चला नेक्स्ट मॅच साठी देखील कॅप्टन आपण रेडी राहायचंय. षटक क्रमांक 34 आणि तो मात्र घेऊन गोलंदाज मात्र हर्षल आला. धावांवर अंकुर लावला जक्कड पकडून ठेवल्या बांधून ठेवल्या फलंदाजाला. गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली आहे. षटक क्रमांक 34 मात्र शैलेश घेऊन हर्षल घेऊन येतो. हर्षल भोईर हायवे एंड कडून धावा बनवून दिल्या नाहीत ही मोठी कमालीची गोष्ट आहे. बघा विपुल एंटरप्राइजेसचे सर्व विद्यमान उपसरपंच बीडी शेठ पाटील यांच्या वतीने देखील बेडा ग्रुप आणि विचुंबी प्रीमियर लीग साठी ज्यांचं आम्हाला दमदार योगदान लाभलं बीडी शेठ आपलं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. बोलला इथं कट केलाय. एक धाव इथं कंप्लीट. शांत क्रिकेट चालला त्यामुळे लेझी थ्रो देखील पाहायला भेटला आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक 14 आहे त्यामुळे अजून फटके अजून बॅट मधून येत नाहीत. प्रेक्षकांना मैदानामध्ये काय पाहिजे असतं एखादा मोठा फटका प्रेक्षकांच्या मध्ये उत्साह निर्माण होतो. आज गोलंदाजी कमाली पाहायला भेटल्या. हो यावेळी ऑन साइडला साऊंड चांगला बॅट मधून कनेक्ट जास्त झाला नाहीये त्यामुळे अजून 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. फेकी खराब पाहायला भेटल्या. बॅकअप फोर्स लावला होता आणि 2 धावा अजून स्कोर कार्ड मध्ये 18 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलेत. चारी गोलंदाज यूज केले होते आणि ते मात्र आपल्या कर्णधाराच्या भूमिकेवर ठाम उभे राहिला आणि चांगली गोलंदाजी. यावेळी संधी निर्माण झाली आहे. स्वतःला झोकून दिला. एफर्ट चांगला आहे पाहायला भेटला. थोडा बराच वेळ क्या बात आहे. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. बीडी शेठ तुम्ही संधी चुकवली. काय मुन्नाने या ठिकाणी फिल्डिंग डाईव्ह लागली होती. जर झेल पकडला संपूर्ण आयुष्यामध्ये हा पहिला असा झेल असता मुन्नाच्या लाईफ मधला की ज्याने दमदार झेल दुसरा झेल असता जर हा टिपला असता तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये किंवा आजच्या संध्याकाळभर तर ती व्हिडिओ कटिंग झाली असती आणि स्टेटसला नक्कीच लागली असती यात काही शंका नव्हती. हो पुढे येऊन स्टेप वाढवून आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी बराच उशिरानंतर लेट आलाय पण थेट आलाय. दिसते थँक्यू. धावसंख्या धावफलकर 25 जाऊन पोहोचल्या. राजू पावसकर सध्या आता मात्र आक्रमक मोड मध्ये आला.
अच्छा रुपेश पाटील इथं मात्र मैदानाच्या आत चांगली बॅटिंग पाहायला भेटल्या. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या डीप मध्ये पाहायला भेटला फटका आणि हो अजून एक उडवलाय. क्षेत्ररक्षण वेगाने धावतोय बॉलच्या खाली आणि तिथे मात्र दुसऱ्या आयटमला झेल सोडणार नाहीये हे सांगून दिलं आणि विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला राजू. आपण पाहू शकाल सन्माननीय तुषार भाई शेट्टे यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं या विचंबे प्रीमियर लीग साठी बेडा ग्रुपला आम्हाला दमदार सहकार्य लाभलाय. शेट्टे साहेब आपलं सहर्ष स्वागत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. शेट्टे साहेब या ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा आम्हाला योगदान लाभलंय ते शेट्टे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करूया. बघा शेट्टे साहेब यांचा इथे शुभ सन्मान बेडा ग्रुप यांच्या वतीनं या विचंबे प्रीमियर लीग साठी बेडा ग्रुप साठी ज्यांच्या वतीनं रोख रक्कम 5,000 रुपयाचा आम्हाला योगदान लाभलंय. आपलं सहर्ष स्वागत आणि आभार. V11 थोडस अडचणीत असताना कुठेतरी मात्र रुपेशने सावरलं होतं संघाला आणि मात्र त्याची देखील विकेट जाताना पाहायला भेटले. रुपेश कडून आशा होती एक षटकार देखील त्याच्या माध्यमातून आला. तर सन्माननीय संदेश भगत साहेब, त्याच्यानंतर रुपेश खुटले साहेब, नवनाथ खुटले साहेब, संदेश भगत साहेब आणि त्यांच्या समेत गोट्याबाई पेट यावा आणि विशू विंगारकर साहेब यावा. आपलंही सहर्ष स्वागत. मुन्नाने जर झेल टिपला असता तर मुन्नासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु मुन्नाने झेल गमावलाय. कव्हरच्या दिशेने फटका अफलातून टायमिंग प्रॉपर निघालाय आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षण अवक्याच्या गडीला मात्र तिथं पोचला आणि इथं मात्र फेकी चांगली पाहायला भेटल्या. कनेक्ट चांगला केला होता. टेनिस बॉल म्हटलं तर तिथं मात्र तुम्हाला ताकदीचा वापर करणं गरजेचं असतं. फटका चांगला आलाय परंतु तिथं मात्र धावा फक्त मिळतील 2 आणि 2 धावेसंख्या धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे. 27 धावा धावफलकावर लागल्या. सत्तावीस धावा धावफलकावर तसेच जैसे तुम्हाला पाहायला भेटतंय तिथं मात्र तर इस दरम्यान आपण पाहू शकाल संदेशबाई भगत त्यांच्या समेत नवनाथबाई खुटले आणि गोट्याबाई पेट यावं. आपलं सहर्ष स्वागत बेडा ग्रुप यांच्या वतीनं आपलं तिन्ही मान्यवरांचं यावं. अमर अकबर अँथोनी यावं. आपलं सहर्ष स्वागत. बघा संदेशबाई भगत, गोट्याबाई आमचे पेटचे आणि नवनाथ खुटले साहेब यांच्या वतीनं बेडा ग्रुप साठी देखील दमदार योगदान लाभलंय. यावं आपलं सहर्ष स्वागत. गणेश होता गोलंदाजी मार्कवर. आपण नक्कीच यानंतर बॅटिंग मध्ये आपण संकेतला देखील पाहू शकता. सर्व रत्नागिरीचे सर्व खेळाडू देखील या मैदानातून नक्कीच पाहायला भेटतायत. ही अभिमानाची गोष्ट आहे. तर बाला मात्रे आपलंही सहर्ष स्वागत यावं. गणेश भोईर मात्र तयार झालाय. स्लॉग ओव्हर शेवटची ओव्हर आहे आणि शेवटची ओव्हर मध्ये गणेशला आपण नक्कीच पाहू. आतापर्यंत गोलंदाजांनी कमाली केली. 5वा गोलंदाजी तर मात्र फ्रेश गोलंदाज वापरला जातोय. आजच्या नक्कीच बघा अविनाश पाटील सध्याच्या घडीला एक विष्णुबागावचा तारा सितारा सध्याच्या घडीला एक चांगली फलंदाजांनी गोलंदाजीच्या मध्ये पाहायला भेटत्या. हो फुल टॉस बॉल होता आणि ते मात्र पंचाने बोट आकाशात केल्या आणि त्याला सांगतायत तुम्हाला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. अचानक विकेटचा धक्का. तर मयांक अँड शिवांश 11 टीमचे कॅप्टन आणि मयांक अँड शिवांश 11 चे पुरस्कर्ते आनंदभाई गोंदली आणि अतुलभाई भुईर यांचा संघ मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी. अविनाश पाटील कॅप्टन आणि एकीकडे रेड फायटर विथ AK-47 संघाचे पुरस्कर्ते
माजी सरपंच पुरुषोत्तम भोईर साहेब आणि रोशन पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि किरण भाई यांनी पुरस्कृत केलेला संघ रेड फायटर विथ AK-47 कॅप्टन सुशील भिंगारकर यावा आपण टॉस करण्यासाठी. अजून एक विकेट गेलाय म्हणजे जवळजवळ अर्धी फोर्स इथे मात्र तंबूच्या आस्याला जाऊन बसल्या. बॅटिंग अजून मात्र रुपेशची मात्र एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, त्याच्यानंतर कोणी बॅटिंग जास्त लाईनला पाहायला भेटली नाही. हो अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल पाहायला भेटतोय आणि ते मात्र शैलेश मात्र चेहरा स्माईल आहे. प्रत्येक येणारे डॉट बॉल शैलेशसाठी महत्वाचे असतील. एक मॅच जिंकणं महत्वाचं आहे आणि नक्कीच ही कंपनी आमची काही बॉल सुद्धा शिल्लक राहिलेत, बॉल हाताळलेत आणि शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉलचा खेळ राहिला ह्या इनिंग मधला. कट केलाय अजून एक धाव मिळेल. शांत वातावरण चाललेला खेळ आहे, त्याच्यामुळे ह्याच्या अगोदरची एक आता तुम्ही नक्कीच पाहिला आता आशिकेश भोईर त्याच्या बॅट मधून नक्कीच धावा बनल्या होत्या. अशा खेळची लगेच प्रेक्षक लगेच वाट बघतात. त्याच्यानंतर इनिंग क्षणामध्ये तुम्ही अविनाश पाटीलचा खेळ देखील नक्कीच पाहणार आहात. साईराज स्ट्राईक वर आहे. हो अजून एक पंचाकडे ही बघितलं जात आणि ते सांगितलं होतं आणि पंच आणि DRS इथं मात्र बॅटिंग टीमने घेतला. आपण नक्की चेक करू वाईट साठी या नक्कीच आमचे तिसरं अंपायर चेक केलं जाईल. दीपक पाटील सर नक्की बॉल कुठे डिलिव्हर झाला त्याची तपासणी केली जाते. थोड्या वेळात त्याचा निर्णय लगेच तुमच्या भेटीला येणार आहे. आणि फेअर डिलिव्हरी लगेच सुरुवात करायची आहे मॅचला. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिला. या समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल काऊ कॉर्नरला चिरत चाललाय 6 धावांसाठी. धावसंख्या धाव फलकावर 34 झाल्यात. शेवटपर्यंत आशा ठेवली फलंदाजीने, जरी त्याच्या बॉडीकडे जाऊ नका पण फाईट करण्याची क्षमता भरपूर आहे. हो लॉफ केला ऑन साईडला, फटक्यामध्ये ताकद निर्माण केली आहे आणि बॉल तिथं मात्र चांगला एफर्ट क्षेत्र कसे पाहायला त्याच्या माध्यमातून, परंतु बॉल थांबणार नाही आहे आणि अजून 4 धावा इथं मात्र ऍड केले जाईल शेवटच्या बॉल मध्ये. धावसंख्या धाव फलकावर धावा आणि 39 टार्गेट सेट करायचा. 39 धाव्यांचा टार्गेट आपण संदेशबाई भगत, नवनाथबाई कुठले आणि गोटेबाई या तिघांनी यावा आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. मायांकांत शिवांश वन मॅन आर्मी कॅप्टन अविनाशला आपण पाहताय आणि एकीकडे आपण या ठिकाणी पाहू शकाल थँक्यू प्रवीण सर आणि गायकर सर तुमचा खूप मनापासून आभार. तर AK-47 विथ रेड फायटर अर्थातच कॅप्टन आपण पाहू शकाल या ठिकाणी सुशील भिंगारकर. दोन्ही कॅप्टनच्या मध्ये आपण इथे टॉस करत आहोत मान्यवरांच्या शुभास्ते. एकीकडे संघ मालक पुरुषोत्तम भाऊ भोईर साहेब माजी उपसरपंच आणि पुरोगामी संघटनेचे दमदार नेतृत्व आणि त्यांच्या समेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रोशनबाई पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि एकीकडे आपण पाहू अविनाश पाटील, आनंदबाई गोंदली आणि अतुलबाई विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर टॉस जिंकलाय अविनाश, टॉस जिंकलाय मला वाटतं. AK-47 विथ रेड फायटर कॅप्टन सुशील भिंगारकर यांनी टॉस जिंकलाय. सुशील जो काही निर्णय असेल तो घेऊन ही मॅच जशी संपेल आपण मैदानावरती लगेचच जायचंय. तर पूर्वी जाऊया कम बॉक्स मध्ये सेकंड इनिंग मध्ये. तोपर्यंत ऐकूया DJ.
चे सर्व की ज्यांच्या वतीनं विचुंबे प्रीमियर लीग साठी पाण्याची आम्हाला उत्तम व्यवस्था करून दिली गेली. तर छोटा तीर गावकरे गंभीर यावा अजयभाई आपला मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू. आपण नागीजी सांगलीकर सरांचा आवाज आपण ऐकला, त्याचबरोबर अविनाशजी काते आणि रॉकस्टार या स्पर्धेला परिपूर्ण मात्र आपण पाहिलं की त्या निवेदनांना मात्र एक छान तार अंतना मात्र पाहायला मिळतात. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातील मात्र इथून पाहायला मिळते. नितीन एंटरप्राइजेस त्यांच्या विरोधामध्ये विहित 11. प्रथमतः टॉस इथे मात्र जिंकला होता टीम नितीन एंटरप्राइजेस आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र जरूर घेतला होता आणि बॅटिंगसाठी मात्र विहित 11 या टीमला मात्र निमंत्रित केलं होतं. बॅटिंग करत असताना मात्र 38 धावा बनवल्या गेल्यात. 39 धावांचा टार्गेट नितीन एंटरप्राइजेस टीमच्या समोर मात्र ठेवण्यात आले. चला लगेच क्षेत्ररक्षण सर्वांचा प्लीज. चला फलंदाज आणि फलंदाजांना विनंती करू की आपण लगेचच मैदानामध्ये जा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर या संघाचे पुरस्कर्ते आणि एकेकालचे दिग्गज आपण पाहू शकाल रायगड प्रीमियर लीग मध्ये श्री शाहू वॉरियर्स विचुंबे हा संघ आपण पाहताय. त्या संघाचे पुरस्कर्ते गार्गी एंटरप्राइजेसचे सर्व ज्यांच्या सहभाग्यवती आपण खरं तर विचुंबे ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पाहतो. त्या अर्थातच आमचे गार्गी एंटरप्राइजेसचे सर्व विवेक शेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. साहेब आपण आलात येण्या अगोदरच आपल्या संघाने देखील कामगिरी खराब झाली, परंतु आता कदाचित त्यांना कामगिरी दमदार करावी लागेल तरच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला या ठिकाणी टिकून राहता येईल. विवेक भोईर साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. मॅच ऑन. चला लगेच फलंदाज प्लीज लवकर या प्लीज. क्षेत्ररक्षण सजवा. गाव प्रीमियर लीग गाव कप आपण पाहतोय. उचुंबे प्रीमियर लीगचा एक वेगळा क्रिकेट आणि दर्जा सातत्याने मात्र आपण दरवर्षी या 2 दिवसाचा सोहा आनंदाचा इथे मात्र पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर क्रिकेटच्या निमित्ताने सर्वजण मात्र एकत्र येत असतात. आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर या क्रिकेटला एक वेगळं वलय देण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र हे आयोजन कमिटी करत असते. अतिशय ते मात्र पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीने मात्र इथून दमदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर पहिला सामना इथून विपुल एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये मात्र झाला होता. विपुल एंटरप्राइजेस हा संघ मात्र इथून आपण पाहायला गेलं तर पहिला सामना इथून या लीग पद्धतीमध्ये जिंकला गेला होता. त्याच्यानंतर मात्र क्रमांक 2 चा इथून सामना मात्र इथून प्रस्थान केलाय. पहिला पूर्वार्धात मात्र इथून समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मात्र विहित 11 टीमने मात्र 38 धावा बनवल्यात. 39 धावांची तब्बल गरज असणार आहे 5 षटकांमध्ये. चला 12वा खेळाडू तुमच्या आमच्यापर्यंत पोहोच करा प्लीज. बॅटिंग करणारी टीम 12वा प्रतिनिधी या तुमचा तरी एक तरी पाठवा. नंतर फेल कोणी घेतलं काय घेतलं सिरीज साठी खूप प्रॉब्लेम होतील. या गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात. चला गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तयार व्हा आपण लगेच. स्वतः कॅप्टन या टीमचा मुकादम शैलेश भोईर आणि या लीग साठी खूप महत्वपूर्ण योगदान ज्याने दिले गेले तेच मात्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. नॉट स्ट्राईक एंडला मात्र संकेत मार्क वरती पहिला षटक. सतीश देवकर आपल्याला पाहायला मिळतात इथे. क्रमांक पहिला षटक आणि पहिल्या षटकातील पहिला बॉल त्याच्यावरती अट्रॅक्टिव्ह मात्र इथून फलंदाजी पाहायला मिळाली. बॉल चालला सीमारेषा पार. शैलेश भोईर यांना मिळालं अंतर कापलं लांब 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 लचक शैलेश भोईर यांच्या बॅट मधून आलाय. विचुंबे प्रीमियर लीग 2026 मधील षटकार. षटकारानं खातं खोललंय जरूर. इथे मात्र पाहायला गेलं तर ॲज अ कॅप्टन म्हणून अगदी उत्तम उदाहरण पहिल्या बॉल वरती दिलंय. त्याच्यानंतर लरूफुल टॉस बॉल आणि अप्रतिम इथे मात्र विकेट आली आहे आणि महत्वाची विकेट.
थोडीशी शांतता मात्र पाहायला गेला तर एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर शैलेश भोईर बॅक टू द आउट 38 धावा बनवायच्या आहेत. 39 पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, त्याच्यानंतर मात्र पुढे चित्र निर्माण झालं होतं ही सहजरित्या मात्र मॅच जिंकली जाईल का, त्याच्यानंतर कमबॅक केलंय आणि मात्र हा विकेट प्राप्त करून दिलाय गोलंदाज सतीश आणि फलंदाज महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. टोक डीजे तर आपण पाहिलं ग्रामदेवता एकवीर देवीचं गाणं समुद्र संगीत आपण सकाळच्या सत्रापासून ऐकत आहोत. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषी पाटील येताना मात्र पाहायला मिळतं. शैलेश भोईर बाद झाले ते कमबॅक करावं लागेल. गोलंदाज असं आपण पाहायला गेलं फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना मात्र पहिला षटक सतीश देवकर गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. 40+ गोलंदाज अनिवार्य आहे. पहिला इथून षटक घातलं असताना पाहायला मिळतात. 5 षटकांमध्ये 1 षटक 40+ खेळाडूंना टाकणं या स्पर्धेमध्ये नियमावली आहे, अनिवार्य आहे. आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकानं सुरुवात करत असताना किती आत्मविश्वास सतीश देवकर यांच्यावरती. याही बॉलवरती तडका पाहायला मिळतो. मिस शॉट बॉल हवेमध्ये म्हणतात मॅच जायच्या काळात फुल फलंदाज बाद. महत्वाची विकेट बॅक टू द आउट. दुसरा धक्का पहिल्याच विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये 40+ खेळाडू आपल्या नावा वाला निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. क्रमांक 2चा धक्का बसला गेलाय. संख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6. विवेक तेंडुलकर नावामध्ये क्रिकेट आहे. तेंडुलकर म्हटल्यानंतर आपण पाहायला गेलं तर आणि त्याच पद्धतीने मात्र खेळाचं उत्तम उदाहरण साकारलं गेलंय. फलंदाजी मार्कवरती अथर्व भोईर येताना मात्र पाहायला मिळतात. 39 धावा अगदीच्याच मात्र जास्तीच्या करताना पाहायला मिळतील की काय. 40+ क्रिकेट अनेक वर्ष खेळणारे खेळाडू आज आपल्या नावाचा मात्र डंका पेटवताना पाहायला मिळतात. सतीश देवकर गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 1चा षटक आणि पॉवर प्लेचा षटक इथे मात्र घेऊन येत आहेत. तट्या सर्कल मध्ये आपण पाहायला गेलं तर बांधणी मात्र खेळाडूंची पाहायला मिळते. इथे तर गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पॉईंट आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर मिडॉन आहे. तिथे आपण पाहायला गेलं तर डीप मध्ये पाहायला गेलं तर काऊ कॉर्नर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि स्टेट मध्ये एका अगदी मिडॉन मध्ये मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो इथे. आणि ऑफ साईड थोडीशी खुली ठेवण्यात आली आहे. तिथे तट्या सर्कलला बांधून ठेवण्यात आली आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट खूप छान पद्धतीनं बांधणी करण्यात आली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण परत एकदा पाहायला मिळालं. बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. इथे 2 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 8 धावा 8 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने आतापर्यंत नावी गेलाय. हा खेळ सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये आपल्या नावी खेचून आणताना मात्र पाहायला मिळत आहेत. टीम विहित 11 सुनीलदादा सोनावणे आणि सुनीलदादा सोनावणे यांचा संघ आणि कॅप्टन सतीश देवकर आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आणि गिरकी घेतली. त्याच्यानंतर बॉलला भिरकावून दिलंय. सीमा रेषा पार 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 4 चौका. षटक क्रमांक पहिला नावी जात होता कारण या षटकामध्ये 5 बॉल पर्यंत 8 धावा खर्च झाला होत्या आणि या 6 धावा धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या या 6 धावेनं 14 धावा. सतीश देवकर नाराज असतील का ज्या पद्धतीने मात्र आपण पाहिलं गेलं तर 5 बॉल पर्यंत गोलंदाजी झाली होती. 2 विकेट प्राप्त करून दिले होते. त्याच्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीने मात्र इथून अथर्व भोईर यांची मात्र शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. परफेक्ट शॉट सिलेक्शन आणि धावाही भरपूर येताना मात्र पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर मात्र या 6 धावेनं 14 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. 39 धावा तुम्हाला विजयासाठी बनवायच्या आहेत. सुसज्ज असा हा मात्र आपण पाहायला गेलं तर या मैदानाला एक ऐतिहासिक ओळख आहे. अनेक स्पर्धा या मैदानामध्ये मात्र अनेक वर्ष मात्र होताना पाहायला मिळालं. पुन्हा परत एकदा त्या मैदानाबरोबर आपण जोडले गेलेत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो विचुंबे गावामध्ये आपण करताना साई भंडारा पाहिलात 9वं वर्ष आणि विचुंबे ते श्री क्षेत्र शिर्डी आपण पदयात्री पालखी देखील आपण या ठिकाणी पाहतो. त्या अर्थातच आमचे सेवेकरी या ठिकाणी महेंद्र म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. महेंद्र भाई आपलं सहर्ष स्वागत.
या मैदानाची चर्चा आपण करत होतो आणि पुन्हा परत एकदा या मैदानाबरोबर जोडले गेलेले आहोत. बरेचसे आठवणी या मैदानाबरोबर आहेत आणि पुन्हा परत एकदा आपण पाहायला गेलं तर या मैदानाबरोबर खेळत असताना एक वेगळ्या आठवणी घेऊन खेळाडू उतरले गेलेत आहेत. सतीश देवकर आपण पाहायला गेलं तर क्रमांक पहिला षटक हाताळलं त्या टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर महत्वपूर्ण गोलंदाज 40+ क्रिकेट भरपूर सारे खेळले गेलेले होते. त्याच्यानंतर हा षटक 14 धावांना मात्र इथून संपुष्टात आलाय. क्रमांक 2चा षटक इथे मात्र चालू होतोय. निलेश जुळेकर गोलंदाजी मार्कवरती मात्र क्रमांक 2चा षटक इथे मात्र घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. फिरकीचे जादूगार त्यांच्यावरती आक्रमण कशा पद्धतीने केलं जाईल. अगदी सॉफ्ट डिस्मिशन मात्र फटका पाहायला मिळाला. अगदी पॉइंटला ढकलून दिले तिने. एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. 15 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी इथे मात्र झाली होती नितीन इंटरपाजेस टीमची आणि त्याच्यानंतर रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर तिथे मात्र केला होता परंतु अगदी हातभर वळवण्याची क्षमता असणारे गोलंदाज म्हणून सातत्याने मात्र या गोलंदाजांची चर्चा राहिली. अनुभव भरपूर सारा आहे. त्या अनुभवाचा परिपूर्ण वापर मात्र इथून निलेश जुवेकर क्रमांक 2च्या षटकामध्ये करत असताना पाहायला मिळतात. इथे और स्ट्राईक फलंदाज अथर्व भुईर 40+ खेळाडू क्रमांक 2चा षटक हाताळताना पाहायला मिळतात. पहिला षटकही 40+ खेळाडूने हाताळला होता परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर नेमावली आहे 5 षटकांपैकी एक षटक हा 40+ खेळाडू मात्र हाताळतील आणि स्वतः कॅप्टन सतीश देवकर यांनी मात्र तो विश्वास. अक्षय भुईर यांचं आगमन झालंय. शिवशाही मंडप टेकरवडचे ते देखील ओनर आहेत आणि पंख्यांची व्यवस्था इथे या ठिकाणी करत असताना अक्षयभाई आपलं सहर्ष स्वागत. हाताळलं होतं आणि तिथे 14 धावा खर्च झाल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा परत एकदा निलेश जुवेकर यांच्यावरती विश्वास दाखवलाय. तेही 40+ खेळाडू आहेत आणि आतापर्यंत खूप छान गोलंदाजी केली आहे. 3 बॉल डिलिव्हरी केलेत. 1 धाव खर्च झाले. 2 बॉल डॉट आलेत निलेश जुवेकर. फटका चांगला गॅप शोधून काढले. क्षेत्ररक्षक नाही तिथे खाली क्षेत्र पाहायला गेलं आणि त्याच्यानंतर मात्र अगदी चेंज ऑफ द स्पेस होता त्याच्यावरती मात्र परिपूर्ण मात्र पाहायला गेलं तर आक्रमण पाहायला मिळालं. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या धावा 4 चौकार. तर इथे आपण सन्मान करूया महेंद्र म्हात्रे साहेबांचा की ज्यांच्या वतीनं आपण जर पाहिलात साई भंडारा देखील आपण पाहिलात. गुड्डूबाई आपण यावं. बडा गँगचे या ठिकाणी अध्यक्ष आमचे गुड्डूबाई यावं. आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी सन्मान करावा महेंद्र म्हात्रे साहेब यांचा की आपण साई भंडारा देखील पाहिलात. 90 वर्ष आणि अतिशय उत्तम भाविक सर्व भाविक सध्याने आपण विचंबे गावामध्ये पाहिलात. ते महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान आणि महेंद्र म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचा मी बेडा ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. बेडा ग्रुप विचंबे आयोजित विचंबे प्रीमियर लीग 2026 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जेजुरी एक्सप्रेस नवीन फलंदाज रोशन भुईर मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरे दाखल झालेत. आता उल्लेख का केला गेला त्याचं अगदी कारण रोशन भुईर यांना माहिती असावीत परंतु इथून जो खेळ फसला ना त्या खेळाला मात्र इथून हसवावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर कधी इथून टीम नितीन इंटरप्राइजेसच्या बाजूने तर कधी विहित 11 टीमच्या बाजूने मात्र खेळ जाताना पाहायला मिळतोय. हा सर क्रिकेट आहे ना. ऑन साइडला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल पण त्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो इथे मात्र झालाय परंतु बॅकअप तिथे चांगला पाहायला मिळाला नाहीये. डेंजर थ्रो आणि डेंजर झोन मध्ये मात्र होते तिथे जेजुरी एक्सप्रेस रोशन भुईर.
वाचते तिथे आणि क्रमांक 2चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकानंतर मात्र या अंतिम बॉलवरती आली 1 धाव आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा, म्हणजे अर्धा पल्ला इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. आता मात्र विजयासाठी येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या त्या 19 धावा. ओव्हर गणित तुम्ही मात्र एकत्र येऊ नका. इथं पाहिलं गेलं तर 3 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिला जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता मात्र 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने मात्र खेळाला पुढे लीग पद्धतीमध्ये नेहमीच म्हटलं जातं की महत्वाचा पहिला सामना असतो आणि तो कोण जिंकेल सुस्थितीमध्ये मात्र जाईल त्याचंही पाहणं गरजेचं. शैलेश भोईर बाद झाले त्याच्यानंतर मात्र अगदी संकेत भगत या इनिंग मध्ये फक्त आणि फक्त 1 बॉल फेस केलेत. तिथेही काही ते थोडीशी कमतरता मात्र पाहायला मिळेल का? होय, डेफिनेटली रोशन भोईर आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. ज्योतिर एक्सप्रेस आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. साईरात गुडे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर या गोलंदाजांची चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल. रोशन भोईर गिरकी घेतली आज ऑन साइडला पाहायला गेलं तर फाईन लीग मात्र अगदी पुल करायचा होता तिथे आणि त्याच्यानंतर मिडॉन मध्ये मात्र ऑन ड्राईव्ह झालं. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव तोपर्यंत मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने धावफलकावरती मात्र धावा 21 आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा अजूनपर्यंत गरज आहे 17 बॉल मध्ये. बॉल मात्र समीकरण बदलली जातील. उचंबे प्रीमियर लीग 2026 दमदार आयोजन. नशीबजी भोईर लीग साठी सुद्धा त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांचे सहर्ष स्वागत आपण करूया. साईराज घोडे गोलंदाजी मार्गवरती. हा षटक महत्वपूर्ण आहे. या षटकामध्ये किती धावा येतात किती विकेट येतात त्यापर्यंत परिपूर्ण मात्र तुमचा विजय हा निश्चित मात्र असेल. दुसऱ्या धावेची गरज आहे का आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथेही खराब थ्रो मात्र पाहायला मिळाला आणि बघता बघता नशिबाची साथ इथे मात्र जरूर मिळाली आहे रोशन भोईर या मात्र फलंदाजांना आणि या 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतील आणि या 2 संकेत भगत यांना आणि 2 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 23 धावा. 23 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉल आणि 16 धावांची गरज इथे मात्र पाहायला मिळेल आपल्याला. बॉल गणिक समीकरण बनली गेलेली आहेत ती बिघडावी लागतील. ऍज अ गोलंदाज म्हणून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. हो फलथ्रो मध्ये आत्मविश्वास आपण पाहायला गेलं तर द्विगुणित होताना पाहायला मिळालं जरूर तिथे आणि झेल बाद जरूर झाले नाहीत पण तो रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील इथे आणि महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील रोशन भोईर. लागेल ज्या पद्धतीने मात्र आता गोलंदाज मेहनत करताना मात्र पाहायला मिळतात कौतुक करावं लागेल तिथे. ज्या पद्धतीनं या षटकासाठी महत्वपूर्ण राहिलं गेलं कारण बॉल गणिक जेव्हा मात्र इथून क्रिकेट येतो ना त्यावेळी मात्र तुम्हाला डॉट बॉलचे पर्सेंटेज आणि त्याचबरोबर विकेट बरोबर तुम्हाला खेळावं लागेल. विकेट टेकर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि ते चित्र सध्याच्या घडीला मात्र निर्माण होतोय की काय. इथून गोलंदाजी करत असताना साईराज गुडे अगदी पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. तिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल भोईर. फटका फसला तिथे बॉल क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉल्ट्रो बाद होताना मात्र पाहायला मिळतील. आल्या पावली माघारी परतल गोल्डन डकचा शिकार होताना मात्र पाहायला मिळतात. आजची मेहनत उद्याचे यश आणते म्हणून कधीही हार मानू नका त्याचं उत्तम उदाहरण साईराज गुडे देत असताना पाहायला मिळतात आणि फलंदाज बाद हर्षल भोईर 0 बाद. धावा मात्र पाहायला मिळतात तिथे. आता मात्र विना पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने खेळ बनला गेला होता टीम बॅटिंग करत असताना
नितीन इंटरप्राइजेसच्या बाजूने आता खेळ थोडासा मात्र बदलला गेलाय. विहित 11 टीमच्या बाजूने कारण धापल का 24 धावा धापलकावरती मात्र पाहायला मिळतात येते. 14 बॉल आणि 16 धावांची गरज. राजा कांबळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साईराज गुडे वाव आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळते. साईराज गुडे बांगडी बरोबर संबंध आहे आणि बांगडी सारखी गोलंदाजी. बघा गोल, गोल, मैदानावरती गोल, गोल. आपण या ठिकाणी पाहताय राजा कांबळे एक कालचा चौकार षटकारांचा बेतात बादशाह आणि इथे त्याला देखील थांबवलं जात आहे. आणखी एक गोल 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 बांगडी सारखी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे. साईराज गुडे काय गोलंदाजी पाहायला मिळाली. वाव चांगली गोलंदाजी. जो षटकाची गरज होती ती षटक मात्र आणलं गेले आणि मात्र इथून अप्रतिम या षटकामध्ये मात्र विकेट प्राप्त केल्या. त्या एक महत्वपूर्ण रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि साईराज गुडे याच्या स्वरूपामध्ये यशस्वी षटक समाप्त झालाय. टीम गोलंदाजी करत असताना विहित 11 सुनील दादा सोनावणे आणि अक्षय दादा सोनावणे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता विजयासाठी मात्र 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मात्र बनवायचे आहेत 16 धावा. एक मिनिट स्कोर मध्ये बदल असेल. 12 बॉल आणि 15 धावांची गरज. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 24 धावा 24. 12 बॉल आणि 15 24 धावा धावपलकावरती 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. समीकरणं बदलली गेली. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना आहे मयंक अँड शिवांश 1 मॅन आर्मी त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल रेड फायटर्स विथ AK-47. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपला नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचं, दक्ष राहायचं. चला वॉर्मअप करा आणि लगेच बॉडीला स्टेज करा. बाउंड्री लाईनच्या जवळ या. जसा मात्र सामना संपेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 8 सामने आपल्या आजच्या दिवसामध्ये मात्र उरकायचे आहेत. त्या वेळेचा अपव्यय आपण करू नका अजिबात. खूप छान. आपण पाहिलं गेलं तर आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज. कशा पद्धतीने बनली गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. रुपेश पावसकर. संकेत बघत आहे स्ट्राईकला. आपण पाहिलं तर एकदा मात्र पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव बघता बघता इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि रनआउटची संधी तिने आम्ही कमावली गेली. वाव काय तिथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जसा आला तसा बॉल मात्र AK-47 सारखा फेकून दिलाय आणि रनआउट झाले फलंदाज बाद. मैदान राजा कांबळे बॅक टू द गाव. राजा कांबळे राजेश कांबळे बाद झाले. तिथे मात्र पाहायला गेला तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आता इथून खेळ थोडासा फसला गेलाय का 12 बॉल मध्ये 15 वेळा होत्या. आता तिथून मात्र एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र असफल झाला. येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 14 धावांची. आर्यन गोवारी नवीन फलंदाज जसे आले तसे मात्र आपण आपला शॉट सिलेक्शन दाखवलं. तिथे स्टेज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची संधी परत एकदा पाहायला मिळतोय आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आल्या इथे मात्र आर्यन गोवारीने मात्र आपल्या शॉट सिलेक्शन परफेक्ट पाहायला मिळालं. त्याचबरोबर मात्र इथून मैदानामध्ये 2 धावाही मात्र कंप्लीट केल्या जातात. खातं खोललंय 2 धावांना. धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. आता धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 आणि स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळतात. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. मॅच बनली गेली आहे. मॅच ड्वेलमॅन परिस्थितीमध्ये झुलता हुआ हलता हुआ आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये बरंच काही लपलंय. रुपेश पावसकर क्रमांक 2 क्रमांक इथून पाहायला गेलं तर 4चा षटक हाताळताना पाहायला मिळतात येते आणि इथून आता विजयासाठी 10 बॉल आणि 12 ची गरज आहे. समोर फलंदाज
संकेत यांना पाहतोय. संकेत भगत चला मिला जोर जरूर. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. हा फटका उंच जास्त गेलाय. पाहायला गेलं तर हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण जजमेंट करतील का नाही. 2 धावा तोपर्यंत मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात इथे. होय 2 धावा कंप्लीट झाल्यात इथे. आत्मविश्वासाने गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. उत्तम उदाहरण आहे ते मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जसे मात्र आले. आपण पाहायला गेलं तर आर्यन गोवारी तेवढी चांगली साथ देताना पाहायला मिळतात. संकेत जाधव यांचे मात्र कौतुक करावं लागेल. सलामीला आले. महत्वाचे विकेट बाद झाल्यानंतर मात्र मैदानामध्ये थांबून राहिलेत आणि सिंगल डबल मात्र या खेळाला मात्र परिपूर्ण मात्र पुढे नेताना पाहायला मिळतात. आता विजयासाठी 9 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. हे 3 बॉल खूप महत्वपूर्ण आहे. या 3 बॉल मध्ये तुम्ही धावा किती खर्च करता तेही महत्वपूर्ण असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातो. आपण पाहायला गेलं तर अगदी पॉइंटचं क्षेत्ररक्षण परत एकदा आपण शॉर्ट मिडॉनला आणलं जातोय. तर त्या सर्कलमध्ये अगदी मात्र तिथे आणलं जाईल. शॉर्ट स्क्वेअर का आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. थर्डमॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये मात्र पाहायला गेलं तर डीप स्वीपर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलं गेले. मिड ऑफ आहे तिथे आणि कावू इथून पाहायला गेलं तर डीप बॅकवर्ड रिझनला मात्र कावू कॉर्नरच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्याच्यावरती मात्र पाहायला गेलं तर इथे गलीमध्ये क्षेत्ररक्षण आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील का. जजमेंट चुकलाय तिथे आणि रनआउटची संधी. हो 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 तालमेल नाहीये. कधी धाव घ्यायची कुठे थांबायचं आणि कुठून सुरुवात करायची हेच त्यांना कळलेलं नाहीये. जणू काही असं चित्र मैदानामध्ये मात्र निर्मित झालेलं आहे. आणि त्याचमुळे की काय आतापर्यंत 3 विकेट ज्या मात्र गेलेले आहेत ना त्या विकेट अशाच पद्धतीने गेल्या आहेत. त्याचमुळे हा संघ मात्र संकटाला. नितीन एंटरप्राइजेस धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 8 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 8 बॉल 9 धावा. टोक डीजे. बॉल आणि 8 बॉल आणि 9 धावांची गरज. थोडासा मात्र हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. अप्रतिम मात्र इथून बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलचे पर्सेंटेज तुम्हाला इथून वाढवावे लागतील. प्रत्येक दिवस नवीन शिकवण देऊन देत असतो आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं त्याला हसतमुखाने स्वीकारा. मागच्या मॅच मध्ये काय केलं काय खेळलं तुम्ही तुमच्या नावावरती किती रेकॉर्ड्स आहेत ते महत्वपूर्ण नाही आहेत. तर तुम्ही आता या मॅच मध्ये काय करताना ते महत्वपूर्ण आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं समीकरण बदलली गेली. 7 बॉल मध्ये आता मात्र 9 धावांची गरज आहे. 7 बॉल 9 धावा. हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे. आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. ते शक्य करावे लागतील. आत्मविश्वास ठासून तुमच्यामध्ये भरावा लागेल. हा बॉल चांगला इथे मात्र हाताला गेलाय. डॉट बॉल इथे मात्र आणखी एकदा येताना पाहायला मिळतोय. ओ हो हो हा बॉल डॉट आलाय म्हणजे इथून मॅच मध्ये परत एकदा पाहायला गेलं तर समीकरण मात्र बदलली गेली आहेत. समीकरण बदलवली गेलीत आणि बदलवलेत मात्र गोलंदाज रुपेश पावसकर या गोलंदाजाने आणि अप्रतिम मात्र इथून हा षटक राहिला गेलाय. या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 6. आता धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. आता येणारे बॉल असणार आहेत ते 6 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 12 मॅन परिस्थितीमध्ये सामना मात्र जाताना पाहायला मिळतो. इथे अप्रतिम मात्र सामना रंगला गेलाय. सहजरित्या मात्र हा सामना जिंकतील असं कसं चित्र होतं. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आपण या मॅचला बनवली गेली. सतीश देवकर यांचा मात्र षटक थोडासा महागडा राहिला जरूर तिथे. त्याच्यानंतर मात्र निलेश जुवेकर आले. त्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या. 6 एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर साईराज घुडे आले. तिथेही 4 धावा खर्च झाल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. रुपेश पावसकर अग निर्णायक षटक राहिला गेलाय. या षटकामध्ये धावा किती अंतिम षटकासाठी ठेवतात ते मात्र इथून ठरणार होतं. आता ठरलं गेलंय का रुपेश पावसकर याने मात्र धावा खर्च केल्या 6 आणि अंतिम 6 बॉल साठी मात्र धावा 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता मात्र 9 धावांची गरज आहे.
मॅच अप्रतिम. इथे मात्र पाहायला गेलं तर उचंबे प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला जर पाहायला गेलं तर 8 संघांमध्ये तुम्हाला तेवढेच दादा खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. मग तुम्ही 40 प्लसच्या खेळाडूंचे कौतुक करावं लागेल. 40 प्लसचे खेळाडू सतीश देवकर यांनी मात्र षटक पहिला हाताळला P1चा. त्याच्यानंतर मात्र निलेश जुवेकर आले आणि त्यांनीही मात्र आपल्या 40 प्लसचा क्रिकेटचा जलवा मात्र दाखवला तिथे. आणि तिथेच खऱ्या अर्थानं मात्र मॅच थोडीशी मात्र झुकताना पाहायला मिळाली. टीम क्षेत्ररक्षण करत असताना विहित 11 या टीमच्या बाजूनं सतीश देवकर स्वतः कॅप्टन आहे. ते टीमच्या आपण पाहायला गेलं तर अस्थिर मॅच दुरानमान परिस्थितीमध्ये मॅच इथे मात्र पाहायला मिळतोय. अस्थिर, चंचल, दुलमूल, झुलता हुआ, हिलता हुआ, संशयात्मक, संशयग्रस्त हा सामना इथे मात्र पाहायला मिळते. मयुरेश कदम गोलंदाजी मयुरेश पवार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. संकेत जाधव और स्ट्राईक. शेवटच्या बॉलवरती धाव घेतली नव्हती. इथून स्वतःवरती विश्वास जरूर मात्र दाखवला. एकच धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. इथून मात्र 2 धाव्यांचा प्रयत्न होईल की का असं वाटत होतं, कारण स्ट्राईक इथे मात्र संकेत जाधव यांच्याकडे येणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या पद्धतीने मात्र जय भोईर मैदानामध्ये आहे. जय भोईर यांनी 2 बॉल फेस केले, दोन्ही बॉल डॉट केलेले आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला गेलं तर मयुरेश पवार यांना पाहतोय आपण. मयुरेश पवार गोलंदाजीवरती विश्वास दाखवलाय. पवार पॉवर जनरेट करतील का, की इथून आपण पाहायला गेलं तर जय भोईर आपल्या नावाचा परिचय देतील. येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये हवे आहेत 8 धावा. 5 बॉल 8 ची गरज. समीकरण पहा अगदी अप्रतिम मात्र पाहायला मिळतो. इथे खूप छान पद्धतीने मॅचला मात्र इथून दिशा दिली आहे. गोलंदाजाने ती सातत्य तो मात्र पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये खेळून काढले, ऑफ ड्राईव्ह केले, एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. एकच हवेवरती समाधान, कारण संकेत जाधव यांना मात्र स्ट्राईक ठेवायची आहे. मोठे फटक्याची गरज एखाद्या मात्र इथून असणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर मॅच मध्ये मात्र एखादा मोठा फटका येईल का, आणि मोठा फटका कशा पद्धतीने येईल ते पाहणं गरजेचं. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा हे ज्याला कळलं ना, तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाही असं म्हटलं जातं. आता ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर इथे संयम गोलंदाजाने दाखवला. चांगली संयमाची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. रुपेश पावसकर यांचं कौतुक करावं लागेल. इथे साईराज गुडे असतील, निलेशजी जोळेकर असतील, सतीश देवकर असतील, या 4 गोलंदाजांनी मात्र अप्रतिम मात्र षटक हाताळले गेले. त्याच्यानंतर मात्र इथून मयुरेश पवार यांच्यावरती जबाबदारी. संकेत जाधव समोर आहे. ते आपण पाहिलं तर फटका ऑन साईडला खेचून काढला. पाहायला गेलं तर बॉल झालाय, बॉल चाललाय सीमारेषा पार. अप्रतिम डीप बॅकवर्डला मात्र इथून चिडफाड करत मात्र परफेक्ट पुलचा फटका मात्र इथून संकेत जाधव यांच्या बॅट मधून आलाय. अगदी आशादायक. टीम नितीन इंटरप्राइजेस चा मात्र विजय जवळ आणणारा चौकार. मिळतील. रेड फॉर विथ AK-47 संघाचे पुरस्कर्ते किरण भाई यांचं देखील या ठिकाणी आगमन. किरण भाई आपलं सहर्ष स्वागत. कोच 4 धावेनं समीकरण मात्र बदलली गेलीत. आता मात्र येणारे बॉल असणार आहे ते 3 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. मॅच जवळ आले. संकेत जाधव यांच्या या फटक्यानं आपण पाहायला गेलात तर हाही फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढलाय, विन झालाय मॅच. आपण पाहायला गेलं तर संकेत जाधव यांनी मात्र का आत्मविश्वास दाखवला स्वतःवरती. जे प्रयत्न न